स्वातंत्र्यवीर सावरकरांसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्या प्रकरणाच्या सुनावणीला हजर राहण्याबाबत राहुल गांधींना पुणे कोर्टाने सूट दिली आहे। सावरकरांचे नातू सत्यकी सावरकरांनी गांधींविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे। दिल्लीत भाजपची मुख्यमंत्री पदाबाबत बैठक होणार आहे। उद्या नव्या मुख्यमंत्र्यांचा रामलीला मैदानावर शपथविधी होतोय। या शपथविधीसाठी भाजपकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि एनडीए घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आलंय। छत्रपती संभाजी महाराजांची विकिपीडियावर बदनामी करण्यात आली। 24 तास उलटले तरी हा मजकूर काढण्यात आलेला नाही। साम टीव्हीच्या बातमीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा मजकूर काढण्याचे आदेश दिले होते, मात्र विकिपीडियाने अद्याप त्यावर अंमलबजावणी केलेली नाही। शंभूराजांची बदनामी केल्यावरून विजय वडेट्टीवार विकिपीडियावर संतापले। विकिपीडियावरचा मजकूर डिलीट करा आणि ज्यानं बदनामी केली आहे त्याला फटके द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। तसंच शंभूराजांवर वादग्रस्त लिखाण करणाऱ्या जेम्स लेनला माहिती देणारे संघाचे फॉलोअर्स होते असा आरोपही वडेट्टीवारांनी केला आहे। विकिपीडियावरील चुकीची माहिती आणि संभाजी महाराजांविषयी अपमानास्पद मजकूर यामुळे वादंग निर्माण झालाय। कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपतींनी याच संदर्भात तीव्र संताप व्यक्त केलाय। विकिपीडिया म्हणजे इतिहास नाही, कोणालाही हवं तसं लिहिता येतं, त्यामुळे त्वरित योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। गँगस्टर अबू सालेमनं सुटकेसाठी हायकोर्टात धाव घेतली आहे। माफी आणि मुदतपूर्व सुटकेची मागणी सालेमनं याचिकेद्वारे केली आहे। 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सालेमला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे। आता त्याला तुरुंगातून सुटण्याची तात्पुरती तारीख देण्यात यावी अशी मागणी सालेमनं याचिकेत केली आहे। कल्याण डोंबिवलीतील 57 बेकायदा इमारतींमधील रहिवाशांच्या मदतीला मुख्यमंत्री फडणवीस धावलेत। या इमारतींमधील रहिवाशांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका करण्याची घोषणा फडणवीसांनी केली आहे। शिवाय फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही दिले आहेत। तुळजापुरात विक्रीसाठी येत असलेल्या एमडी ड्रग्ज प्रकरणानंतर पोलीस ॲक्शन मोडवर आले। तामलवाडी इथं एमडी ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आहे, तर ही कारवाई मागील 2 महिन्यांपासून लक्ष ठेवून करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे।